घटना तब्बल 20 वर्षापूर्वीची. बंदुकीतून एक गोळी सुटली आणि अक्षरशः तडफडत एक जिवंत व्यक्तीचा जीव गेला. खून झाला का? तर हो, नक्कीच झाला. कुणी केला? आज कोणालाच माहिती नाही. पण गेली 20 वर्ष ज्यांनी हा खून केला असं अख्खा महाराष्ट्र समजत होता, त्या समजाला छेद देणारा निकाल न्यायालयाने गेल्याच आठवड्यात दिला. ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला ते सर्व आरोपी निर्दोष सुटले. होय, अगदी निर्दोष. मग प्रश्न असा पडतो की नक्की खून केला तरी कोणी? राज्यात गाजलेल्या पवनराजे निंबाळकर खून खटल्यामध्ये आज असाच संभ्रम निर्माण झाला आहे. या हत्याकांडामध्ये नेमकं घडलं काय? पोलिसांनी तपास कसा केला? त्यात काय उणिवा होत्या? साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली का? न्यायालयासमोर नेमकी कोणती तथ्य मांडली गेली? त्यामध्ये युक्तिवाद कसा झाला? हे सगळं अगदी सविस्तर जाणून घेऊयात मर्मभेदच्या पंचनामा या सदरातील पवनराजे यांचा खून नेमका कोणी केला या विशेष भागातून. पहिल्या भागात आपण पाहणार आहोत खटल्याची प्राथमिक माहिती. मुंबई सत्र न्यायालयाचा हा खटला चालला. घटना घडली 3 जून 2006 रोजी दुपारी सुमारे 4 ते 4:30 वाजता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जोडणाऱ्या कळंबोली म्हणजे नवी मुंबई या लिंक रोडवर साई स्नॅक्स हॉटेल जवळ एक स्कोडा कार थांबलेल्या अवस्थेत आढळली. त्यात 2 व्यक्ती गोळ्या लागून मृत्युमुखी पडल्या होत्या. एक म्हणजे पवनराजे उर्फ भूपालसिंह संताजीराव राजे निंबाळकर व दुसरे त्यांचे चालक समद अब्दुल वाहिद काजी. दोन्ही मृतदेह पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर वाशीच्या NMMC रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले. डॉक्टर भूषण जैन यांनी पोस्टमॉर्टम करून सांगितले की पवनराजे यांना उजव्या डोळ्याखाली गोळी लागली होती, जी डोक्यातून आरपार गेली. समद काजी यांना उजव्या खांद्यावर गोळी लागून ते शरीरातून बाहेर पडली होती. दोन्ही मृत्यू हे शस्त्राने झालेल्या जखमामुळे म्हणजे होमिसाइडल डेथ झाले हे निर्विवादपणे सिद्ध झाले. घटनास्थळावरून 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 9 mm त्यांचे मॅगझिन आणि रिकाम्या काडतुसांचे खोके सापडले. FSL म्हणजे फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा अहवालानं हे सिद्ध केले की सापडलेल्या पिस्तुलातूनच हत्या करण्यात आल्या होत्या. हा खूप महत्त्वाचा पुरावा या खटल्यामध्ये होता. सुरुवातीला कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण जास्त चर्चेत आल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CBI समोर हस्तांतरित करण्यात आले. या गुन्ह्यात कोण आरोपी होते व कुणाचा नेमका काय सहभाग होता हे आपण पाहूयात. आरोपी क्रमांक 1 डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे तत्कालीन खासदार उस्मानाबाद मतदारसंघाचे. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक वर्ष मंत्री होते, गृहमंत्री होते, तेरणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मुख्य कट रचणारा हाच व्यक्ती होता असा CBIने आरोप केलेला आहे. आणि मयत पवनराजे यांचे ते दूरचे नातेवाईक म्हणजे आतीभाऊ होते. आरोपी क्रमांक 2 त्याचं नाव सतीश रानबा मंदाडे, लातूर येथील व्यावसायिक. आरोपी क्रमांक 1 चे विश्वासू सहकारी, तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्लरीचे व्यवस्थापन करत होता. कटातील दुवा म्हणून हा व्यक्ती होता असा CBIचा आरोप आहे. आरोपी क्रमांक 3 मोहन अनंत शुक्ला, डोंबिवली येथील रहिवासी, राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत होते. मुखबीर म्हणजेच माफीचा साक्षीदार व पद्मसिंह पाटील यांच्यातील हा दुवा होता. आरोपी क्रमांक 4 परसमल तारचंद बडाला उर्फ जैन, वय 63, त्यावेळेचं हे वय. मुखबीर म्हणजे माफीचा साक्षीदार, डोंबिवली, मुंब्रा व दिवा येथे दागिन्यांची दुकाने, कापडाचे दुकान, मिठाईचे दुकान आणि मार्बलचा व्यवसाय. ठाणे पोलिसांचा विशेष खबरी होता. त्यानेच हत्याकांडाचे नियोजन व समन्वय केलंय असा CBIचा आरोप होता. आरोपी क्रमांक 5 दिनेश रामराणी तिवारी हा गोरखपूर उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता. शार्प शूटर म्हणून पाठवण्यात आला होतं असा आरोप आहे. आरोपी क्रमांक 6 महातम चौधरी उर्फ पिंटू चौधरी हा बिहार राज्यातील सिवान येथील रहिवासी, प्रत्यक्ष गोळी झाडणाऱ्यांपैकी एक होता, म्हणजेच तो शार्प शूटर होता असा आरोप CBIने दोषारोपपत्रात ठेवला होता. आरोपी क्रमांक 7 कैलास राम यादव, आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश, शार्प शूटर पुरवण्यात सहभाग होता असा आरोप ठेवला होता. आरोपी क्रमांक 8 ज्ञानेंद्र पांडे उर्फ छोटे पांडे, आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश
हत्येत साथ दिली. आरोपी क्रमांक 9 शशिकांत राघवेंद्रराव कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक, कांदिवली, मुंबई, कटात सहभाग असा आरोप होता. हा गुन्हा नेमका कसा घडला, त्याचा नेमका उद्देश काय होता, हे सर्व यापूर्वी अनेकांनी सांगितलेले आहे. त्याची चर्चाही केलेली आहे, त्यामुळे ते मी रिपीट करत नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर राजकीय वर्चस्व, आर्थिक हितसंबंध आणि वैयक्तिक शत्रुत्व या तिन्ही गोष्टी एकत्र आल्याने डॉक्टर पाटील यांनी पवनराजे यांची हत्या करण्याचा कट रचला असा सीबीआयचा सिद्धांत होता. तसा हा कट जानेवारी 2005 पासून हा कट शिजला होता असे सांगितले जाते. परसमल जैन आरोपी नंबर 4 आजारी असल्याने त्याला पैशांची गरज होती. त्याने मित्र मोहन शुक्ला आरोपी नंबर 3 याच्याकडे मदत मागितली. शुक्ला याने सांगितले की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है आणि त्याला लातूरला सतीश मंडादे आरोपी क्रमांक 2 यांना भेटण्यास सांगितले. लातूर भेटीत मंदाडे यांनी परसमल जैन यांना सांगितले की पवनराजे हे डॉक्टर पाटील यांना त्रास देत आहेत, त्यांची हत्या करायची आहे, त्यासाठी 12 लाख देण्याचे कबूल केले व आगाऊ रक्कम 1 लाख रुपये दिले. मे महिन्यात परसमल जैन आरोपी क्रमांक 5, 6 आणि 8 यांनी लातूर व उस्मानाबाद येथे पवनराजे यांचा वॉच ठेवला व अनेकदा वॉच ठेवून त्यांचा घात करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. 3 जून 2006 रोजी पवनराजे एका कारखान्याला भेट देण्यासाठी मुंबईला आले होते. कारखान्यातून निघताना त्यांनी कल्याण स्थानकाजवळ एका सहकार्याला सोडले व ते स्कोडा कारने पुण्याकडे निघाले. सीबीआयच्या म्हणण्यानुसार महेंद्र नावाने म्हणजेच परसमल जैन त्यांना फोन करून थांबवण्यात आले व शिळफाटा कंबोली मार्गावर इंडिका कारने मागून येऊन त्यांची गाडी थांबवली आणि गोळ्या घातल्या. हत्येनंतर इंडिका कार जाळून नष्ट केली. आरोपी 5-6 राजस्थान मार्गे पळून गेले. आता पाहूयात खटल्यातील साक्षी पुरावे. सीबीआयने 128 साक्षीदार तपासले, मात्र त्यापैकी अनेक महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. प्रमुख साक्षीदारांचे विश्लेषणही आपण या ठिकाणी पाहूयात. या खटल्यात साक्षीदार क्रमांक 52 होते डॉक्टर भूषण जैन, पोस्टमॉर्टम डॉक्टर, ज्यांनी पोस्टमॉर्टम केले होते. त्यांची साक्ष खंडित झाली नाही. हत्या झाल्याचे व गोळ्यांचे स्वरूप सिद्ध झाले. साक्षीदार क्रमांक 38 व 39 म्हणजे राकेश कडू व गजानन तांडेल हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. कळंबोलीच्या गॅरेजमध्ये काम करत असताना त्यांना गोळ्यांचा आवाज आला. त्यांनी पाहिले की 2 माणसे CD100 मोटारसायकलवर वरून पळून जात होते. ते दोघे फितूर झाले आणि त्यांनी सीबीआयच्या इंडिका कारच्या सिद्धांताला विरोध केला. सुरुवातीच्या पोलीस तपासात मोटरसायकलचा सिद्धांत होता. साक्षीदार क्रमांक 128 पद्मभूषण अण्णा हजारे, डॉक्टर पाटील यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार केलेल्या अण्णांची साक्ष दिली. मात्र न्यायालयाने नमूद केले की त्यांनी न्यायमूर्ती सावंत आयोगापुढे त्यांची साक्ष अपूर्ण सोडली होती आणि पवनराजे यांना जीविताला धोका असल्याचे स्वतंत्र पुरावे नव्हते. साक्षीदार क्रमांक 76 व 51 आनंददेवी निंबाळकर व राणी निंबाळकर, पवनराजे यांच्या पत्नी, त्यांनी सांगितले की 2005 मध्ये तिरुपती यात्रेत पवनराजे यांनी सांगितले होते की डॉक्टर पाटील यांनी त्यांच्या हत्येची सुपारी दिली आहे. मात्र न्यायालयाने हे ग्राह्य धरले नाही, कारण पवनराजे यांनी याबाबत कधीही पोलिसात तक्रार केली नव्हती आणि नियमित वाहन चालक नंदकुमार सोनवणे साक्षीदार क्रमांक 44 यांनी असा कोणताही तिरुपती प्रवास झाल्याचे सांगितले नाही. याचाच अर्थ त्यांची साक्ष ही खोटी ठरली. साक्षीदार क्रमांक 112 वर्षा बडाला, माफीचा साक्षीदार असलेला परसमल जैन यांची मोठी मुलगी, ती फितूर झाली. तिने सांगितले की सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तिला सांगितले की जर ती पत्र लिहील तर तिच्या वडिलांची सुटका होईल, म्हणून तिची साक्ष आणि त्यामुळेच तिने तशी साक्ष दिली व त्यामुळे त्याचा खटल्यामध्ये काही उपयोग झाला नाही. साक्षीदार क्रमांक 128 परसमल जैन, मुखबीर म्हणजेच माफीचा साक्षीदार, हा संपूर्ण खटल्याचा केंद्रबिंदू होता. त्याच्या साक्षीचे सखोल विश्लेषण आपण पुढील भागात पाहूयात. धन्यवाद.